बघा, मिरची बेसन पीठ टाकून चला मग आता आपण तयारीला लागूया। ही ढोबळी मिरची, ही लांब अशी ढोबळी मिरची मी घेतली आहे। या मिरचीला आता आहे ना मधून व्यवस्थितपणे आपल्याला फोडून घ्यायचं, म्हणजे एक प्रकारे याचं ऑपरेशनच करून टाकायचं आपल्याला। मी आता ह्या मिरचीला व्यवस्थितपणे मधून कट करून घेतलं आहे आणि आता या मिरचींना काय करायचं आपल्याला यामध्ये मीठ भरून घ्यायचं। मी या मिरच्यांना मीठ भरून घेतले पूर्णतः। मी आता बेसन पीठ घेतलं, यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि आता धनिया पावडर टाकत आहे, थोडे प्रमाणात जिरे पण टाकत आहे आणि ओवाही टाकत आहे आणि यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि या सर्व मिश्रणाला एकजीव करून घ्यायचं। एकजीव करून घेतल्याच्या नंतर यामध्ये थोडंसं प्रमाणामध्ये थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि हे पूर्णतः मिश्रण आपल्याला परत एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। या मिरच्यांमध्ये मी पूर्णतः आपलं बेसन पीठ हे लावून घेतलं आहे, यामध्ये भरलं आहे आणि पॅनवरती थोडंसं तेल टाकून यांना फ्राय करून घेत आहे। मी व्यवस्थित प्रकारे याला फ्राय करून घ्यायचं। मिरचीच्या वरती मी आता एक अर्धा लिंबू पिळत आहे। इतकी चविष्ट अशी मिरची लागते ना ह्या लिंबू पिळल्यावर। चला, मस्त आपली आहे ना मिरची बेसन पीठ टाकून तयार आहे।